नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन चिंचले. आज तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काही दिवसापूर्वी कंप्लीट केलेल्या केसविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता ही पण एक आमची युनिक केस आहे. त्यामध्ये आम्ही दंतरोपण शस्त्रक्रिया केलेली आहे आणि या केसमध्ये ॲक्च्युली त्याचं हड्डी जी बोन होती ती ॲक्च्युली थोडीशी कॉम्प्रोमाइज झालेली होती आणि ती आम्हाला अनफेवरेबल होती काम करण्यासाठी. आणि ही केस युनिक आहे कारण की या केसमध्ये ॲक्च्युली आम्ही पहिले डिसाईड केलं की आमचा जो ट्रीटमेंट आहे तो 9 महिन्याच्या वरती जाणार होता आणि आम्ही ही केस 3 महिन्यामध्येच कंप्लीट करून टाकली होती. आता या केसमध्ये आणखी युनिकनेस असं होतं की यामध्ये आम्ही 10 दंतरोपण केलेले होते आणि त्याच्यावरती आम्ही साधारणतः 20 झिरकोनिया नावाचे दाताचे कॅपिंग आम्ही पेशंटला करून दिलेली आहे. आता ही युनिकनेस काय आहे की कारण झिरकोनिया आणि पूर्ण दात इम्प्लांट करणं हे बरंचसं महागडं ट्रीटमेंट जातं आणि बरेचसे ट्रीटमेंट हे करू नाही शकत. या व्हिडिओच्या माध्यमातून स्लाईडच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सगळं प्रेझेंट करत आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा आणि स्लाइड्स पण पूर्णपणे बघा. तुम्हाला लक्षात येतील ॲक्च्युली याच्यामध्ये जे झिरकोनियाचे दात दिसतात ते कसे दिसतात आणि हे काम कसं केलं गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युली पेशंटला फक्त 6 वेळेस आमच्याकडे यावं लागलं आणि सगळं काम 3 महिन्यामध्ये कंप्लीट केलं. तो हा पण एक युनिकनेस आहे. आता केसचं प्रेझेंटेशन चालू करण्याच्या विषयी आधी मी तुम्हाला माझ्याविषयी काही माहिती सांगतो. तर मी दंतरोपण शस्त्रक्रिया 2007 पासून चालू केलेली आहे. आतापर्यंत मी 4000च्या वरती मी दंतरोपण शस्त्रक्रिया केलेलं आहे आणि साधारण 100च्या वरती पूर्ण जबड्यामध्ये दंतरोपण करून पूर्ण जबड्याचे दात फिक्स करण्याचं काम केलेलं आहे. आता आपण चला तर आजच्या केसबद्दल माहिती घेऊया. आता ही केस जी कंप्लीट केलेली आहे आमच्या एक असोसिएटेड डेंटल दातांचा दवाखाना नेटवर्कमध्ये त्या लासलगावला त्यांच्याकडे आम्ही काम केलेलं आहे. त्या दवाखान्याचं नाव आहे डॉक्टर अमित दांडेस डेंटल क्लिनिक. पेशंट आमचा कल्याणवरनं लासलगावला आला आणि सगळी ट्रीटमेंट त्यांनी लासलगावला कंप्लीट केली. आता ट्रीटमेंट करायच्या आधी आम्ही पेशंटबरोबर काही ऑनलाईन झूम कन्सल्टेशन पण केलेलं होतं. त्यामध्ये पेशंटचे काही आधीची दातांची हिस्ट्री, त्याची काही आधीची मेडिकल हिस्ट्री होती आणि त्याचे काही हॅबिट्स होत्या त्याचं आम्ही थोडंसं विचारपूस केली. त्यानंतर पेशंट आम्ही सांगितले की तुम्हाला एक्सरे करायची गरज आहे. पेशंटने जेव्हा त्याचं 3D CT स्कॅन एक्सरे करून आला त्यानंतर आम्ही एकदमच शॉकमध्ये गेलो. कारण आधी आम्हाला वाटलं की पेशंटचं जे काम आहे 3 ते 6 महिन्यामध्येच होऊ शकत होतं. पण एक्सरे बघितल्यानंतर आम्हाला ॲक्च्युली कन्फर्मेशन होणार होतं की हे काम खरोखर आम्ही जे विचार करतो तसं होईल की चेंजेस होणार आहे. पण एक्सरेमध्ये बघितल्यानंतर आम्हाला कन्फर्म झालं की हे जे पेशंटचं काम आहे ते 9 ते 12 महिने पण चालू शकतं. तर त्या पद्धतीने मग परत आम्ही पेशंटला आणि आमचे जे रेफरल डॉक्टर आहेत त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना पूर्णपणे एक्सप्लेन केलं की ही केस थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे आणि याच्यामध्ये हड्डी जी आहे ती पेशंटची बरीचशी वरच्या जबड्यामध्ये गायबच दिसते आणि खालच्या जबड्यामध्ये जी नस असते ती थोडीशी वरती आलेली दिसते. मग ह्या कंडिशनमध्ये ॲक्च्युली काम करणं इम्प्लांटचं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं आणि एका ठिकाणी जे इम्प्लांटच्या वरती जे प्रेशर राहणार होतं दाताचं ते पण त्याच्या बरोबर डायरेक्शनमध्ये नव्हतं. त्यामुळे आता काय झालं की आमचं स्टार्टिंगचं कन्सल्टेशन आणि एक्सरे नंतरचं कन्सल्टेशन याच्यामध्ये थोडंसं आमचं ट्रीटमेंटमध्ये तफावत झाली. तर पहिलं आमचं प्लॅनिंग होतं की 3 ते 6 महिन्यात आयडियल केसेसप्रमाणे करायचं ज्यामध्ये हड्डी असते. पण या केसमध्ये हड्डी नसल्यामुळे मग आता याचं काम जे होतं ते पुढे ढकललं जाणार होतं 9 महिने ते 12 महिन्यापर्यंत. मग आता याच्यामध्ये काही मी ॲक्च्युली ट्रीटमेंटची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आणि त्यांना सांगितलं की काम करताना जर मला याच्यामध्ये काही असं युनिकनेस वाटलं की आम्ही जे दातांचे इम्प्लांट केलेले आहे त्यामध्ये आम्हाला किती प्रेशर भेटतं, त्यामध्ये जो टॉर्क मेजर करण्याचा असतो आमचा तो त्यावरती व्यवस्थित भेटला तर कदाचित आम्ही ट्रीटमेंटचं टाईम ड्युरेशन जे आहे ते कमी करायचा प्रयत्न मी करू शकतो आणि माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मला हे काम करता येऊ शकतं. तर त्या पद्धतीनेच मी काही स्ट्रॅटेजी डेव्हलप केला. तर साधारणतः आम्ही प्रत्येक पेशंटमध्ये जी स्ट्रॅटेजी असते पहिल्यांदा दंतरोपण करतो आम्ही. नंतर आम्ही त्यांना दंतरोपणवरती आम्ही इम्प्लांटवरती आम्ही त्यांना टेम्पररी फिक्स दात देतो आणि त्यानंतर आम्ही पक्के त्यांना फायनल फिक्स दात देऊन टाकतो. तर अशा 3 स्टेपमध्ये हे काम केलं जातं. तर पेशंटची दंतरोपण शस्त्रक्रिया पूर्णपणे लासलगावमध्ये झाली. तर ही सगळी शस्त्रक्रिया आम्ही बिना टाक्याची केली आणि त्याच्यामध्ये कुठेच चिरफाड नाही केली. तर वरच्या जबड्यामध्ये आम्ही टेरिगॉइड नावाचं रिजन असतं तिथं आम्ही दंतरोपण शस्त्रक्रिया केली आणि जो पहिला दात असतो आपला मोलर त्याच्यामध्ये थोडंसं हाडाचं ग्राफ्टिंग केलं आणि तिथं लगेच दातांचं इम्प्लांट पण आम्ही सेम त्याच व्हिजिटमध्ये आम्ही पेशंटला करून दिलं. खालच्या जबड्यामध्ये एका ठिकाणी जिथं नस आम्हाला वरती दिसत होती तिथं आम्ही नसला थोडंसं बायपास करून तिथं दातांचं इम्प्लांट केलं आणि सगळ्या इम्प्लांटमध्ये आम्हाला सांगता 50च्या वरती जो टॉप व्हॅल्यू पाहिजे होता NCM तो आम्हाला तिथं अचिव्हमेंट झाला. तो आमचं एक मोठं एक बिग अचिव्हमेंट होतं. आम्हाला ही व्हॅल्यू भेटली नसती तर कदाचित आमचं जे ट्रीटमेंटचं टाईम होतं
ते आमचं मग आणखीन पुढं ढकललं गेलं असतं. यानंतर आम्ही पेशंटचं एक साधारणतः इम्प्लांट केल्यानंतर एक एक्सरे OPG पण केला आणि त्याच्यावरती आम्हाला दिसलं की आता पेशंटमध्ये काही कॉम्प्लिकेशन दिसत नाही आहे. तर त्यानंतर आम्ही पेशंटला मग टेम्पररी फिक्स दात देण्याचं ठरवलं. तर हे टेम्पररी फिक्स दात आम्ही 1 महिन्यानंतर दिले आणि पेशंटला ते साधारणतः 1 महिना परत पुढे वापरायला सांगितलं आहे. तर 1 महिन्यानंतर पेशंटने आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे आणि सगळी कंडिशन ओके वाटते. तर आम्ही पण चेक केल्यानंतर आम्हाला दिसलं की याच्यात काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 2 महिन्याने आम्ही मग पेशंटचे पूर्ण फिक्स दात लावण्याचं काम चालू केलं. तर पूर्ण फिक्स दात लावण्यामध्ये आम्ही पेशंटला वरच्या आणि खालच्या जॉमध्ये झिरकोनाचे दात दिले. तर खालच्या जॉमध्ये आम्ही मेटलचा बार दिला आणि त्याच्यामध्ये 3 सेक्शनमध्ये झिरकोनाचे ब्रिज बनवले. या केसेस कंप्लीट करण्यामध्ये पूर्णपणे आम्ही काही रेडिओग्राफ्स पण केले. त्यामध्ये आम्ही OPG केला ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंटचं इम्प्लांट केल्यानंतर पण एक OPG केलं आणि पूर्ण फिक्स दात लावल्यानंतर पण एक OPG केला. तो पेशंटला ॲक्च्युली कमीत कमी वेळेमध्ये चांगले रिझल्ट येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आमचं कार्य असतं आणि हे आम्ही ह्या केसच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आमचं उद्दिष्ट शक्यतो या केसमधून आम्ही साध्य केलेलं आहे. हे आमचं एक मोठं अचिव्हमेंट होतं की ज्यामध्ये पेशंटचा टाईम 9 महिने लागणार होता ते आम्ही 3 महिन्यामध्येच करून दाखवलं आणि ते पण असे कॉम्प्रोमाइज बोन कंडिशनमध्ये की ज्याच्यामध्ये बोन पण नव्हता. तर हे खरोखरच ॲक्च्युली एक चांगलं अचिव्हमेंट आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघशाल आणि तुमचं पण याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर की या पेशंटमध्ये आम्ही कसं कसं काम केलं आणि काय काय केलं. तर या व्हिडिओच्या पुढे ॲक्च्युली मी काही पेशंटचे स्लाईड्स पण दाखवणार आहे की त्याच्यामध्ये बिफोर आफ्टर काही फोटोग्राफ पण आहे. तर तुम्ही ते नक्कीच बघा पूर्णपणे. तर आमच्याकडे जर तुम्ही दंतरोपण शस्त्रक्रिया करणार असाल तर आमच्याकडनं काही तुम्ही प्रिव्हिलेज बेनिफिट घेऊ शकता. जसं की आम्ही दंतरोपणवरती लाईफटाईम ॲश्युरन्स देतो आणि त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. बऱ्याचशा कंपन्या आहेत डेंटल इम्प्लांटच्या ते वॉरंटी देतात आपल्याला इंडियाच्या बाहेर, परंतु ते दंतरोपणचे शस्त्रक्रियेचे जे काही चार्जेस असतात ते कवर करत नाही, पण ते आमच्याकडनं तुम्हाला कवर करून भेटतील. आमची जी फॅसिलिटी आहे साधारणतः 50च्या वरती डेंटल टाईप सेंटर्समध्ये आहे मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये. आम्ही डेंटल ट्रीटमेंट जी आहे त्याच्यावरती फायनान्स पण देतो साधारणतः 25 लाखाचा आणि त्याच्यावरती 5 वर्ष तुम्हाला EMI फॅसिलिटीसुद्धा भेटते. आमच्याकडं पेशंट मोबिलिटी प्रोग्राम पण आहे. जो पेशंट ॲक्च्युली त्याला वाटते की तो मुंबईवर नाही, तो शिफ्ट झाला आहे नाशिकमध्ये आणि त्याला नाशिकमध्ये ट्रीटमेंट हवी असेल तर आम्ही आमच्या असोसिएटेड टाईप सेंटरमध्ये नाशिकमध्ये पण त्यांना डायव्हर्ट करून तिथे ट्रीटमेंट देतो. आमचे Zoom ऑनलाईन कन्सल्टेशन पण अवेलेबल आहे. तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात. जर तुमचे कोणी मित्र तुमच्या परिवारामध्ये असं काही ट्रीटमेंटची गरज असेल आणि त्यांना माहीत नसेल की ट्रीटमेंट कसं केलं तर किती खर्च जातो आणि किती वेळामध्ये काम होतं सगळ्यात महत्त्वाचं आणि याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन न करता काम कसं केलं जातं आणि तुमच्या केसमध्ये जर अशी काही कंडिशन असेल की ज्यामध्ये हड्डी नाही आणि पेशंट मग यावेळेस मग ते घाबरून जातात. त्यांना वाटतं खर्च पण एवढा करायचा, हड्डी पण नाही आहे, काम चांगलं होईल की नाही होणार, त्याच्यामध्ये त्यांना ॲक्च्युली थोडा संभ्रम असतो. मग अशा वेळेस तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा, त्यांना दाखवा. त्यांचे काही रिपोर्ट्स असतील तर आमच्याकडे पण तुम्ही द्या. आम्ही ते सगळे रिपोर्ट चेक करू, त्याच्यावरती ॲनालिसिस करू आणि त्यांना सांगू शकतो की साधारणतः त्यांचा ट्रीटमेंटचा खर्च किती जाणार, त्यासाठी टाईम किती लागणार आणि तुम्ही तुमचं काम हे कसं कसं केलं जाणार. तर आमचे काही वेबसाईटचे लिंक पण आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आमचे काही सोशल मीडिया आहे त्याचे पण लिंक आम्ही याच्यावरती दिलेले आहे. तर आमच्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं तर त्यावरती तुम्हाला आणखी बरेचसे काही एज्युकेशनल व्हिडिओज अशा पद्धतीचे बघायला भेटतील. तुम्हाला ट्रीटमेंटच्या आधीचे आणि ट्रीटमेंट उपचारानंतरचे काही फोटोज आणि व्हिडिओज पण आमच्या वेबसाईटवरती टाकलेले आहे. तुम्ही ते नक्की बघू शकतात आणि आमचे जे सेंटरचे लोकेशन आहे त्याची पण माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवरती नक्कीच भेटेल. तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आम्हाला फॉलो करा सोशल मीडियावरती. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करशाल. तर धन्यवाद देतो मी तुम्हाला, तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल.